नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या या भागामध्ये मात्र आता अभिषेक जेव्हा घरी येतो तर आनंद सगळ्यांच्या समोर विचारतो की काय बाय द वे मिस्टर मुकादम, झाली का तुमची क्लायंटसोबत मीटिंग आणि क्लायंट कुठले होते बरं, US की UK? तेव्हा तर मयुरी हसत असते, परंतु अभिला मात्र खूप मोठा धक्का बसतो, कारण रात्रभर तू गायब होता म्हणून तुला विचारलं. त्यावरती आता इकडे अक्षय फोनवर बोलतच येत असतो की थँक्यू सो मच आणि खरंच खूप मोठी मदतच झालेली आहे. तेव्हा आता अक्षयचं फोनवर बोलणं झाल्यानंतर तो मात्र आनंद, मयुरी आणि अभि यांना सांगतो की पुण्यातून जरा माहिती मिळते की नाही यासाठी जरा प्रयत्न करत होतो. ती रेवा तांबटकर पर्यंत कशी पोहोचली आणि त्यांचे संबंध कसे निर्माण झाले, ते प्रेमात कसे पडले आणि तिची शिक्षा सुद्धा कमी कशी झाली, ही सगळी काही माहिती मात्र अक्षयने आता मिळवलेली आहे. ती जेलमधून कशी अचानकच बाहेर आली, इतकी मोठी शिक्षा तिची कमी कशी झाली, या संदर्भात सगळी काही माहिती तो जेव्हा मिळवतो आणि सांगत असतो तर अभि लगेच विचारतो की मग काय कळाले. त्यावरती आता अक्षय लगेच सांगायला सुरुवात करतो. तांबटकर जेव्हा जेलमध्ये गेले होते एक गेस्ट म्हणून आणि त्यांचं सगळ्या काही गुन्हेगारांसमोर भाषण सुरू होतं आणि त्या गुन्हेगारामध्ये रेवा सुद्धा बसलेली होती. ते जेव्हा भाषण देत होते तर त्यांच्या अंगावर मात्र एक असा पिलर होता आणि तो पिलर त्यांच्या अंगावर पडणारच होता आणि तो पिलर मात्र रेवाच्या पायावर पडला आणि रेवाचा पाय हा फ्रॅक्चर झाला. तेव्हा आता आनंद तर हसतोस. आनंद म्हणतो की खरंच हे तर किती विचित्रच आहे. मयुरी सुद्धा म्हणते की हो ना, बापरे, हे सगळं काही इतक्या लोकांसमोर घडले का? त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो, हे तर सगळं काही लोकांसमोर घडलेच. आता मात्र मला वेगळी शंका येते, कारण ह्या सगळ्या प्रकरणानंतर आता रेवाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले गेले आणि त्यानंतर तांबटकर मात्र हॉस्पिटलमध्ये रेवाला भेटायला आला आणि त्यानंतर त्यांच्या भेटी वगैरे आहे तर ते वाढतच गेल्या. तेथे मात्र कोणी कोणाला मलमपट्टी केली हे माहिती नाही, पण तेथे मात्र आता हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्या तांबटकरने मात्र आता त्याची सगळी काही ताकद ही कामाला लावली आणि पैसा वगैरे सगळं काही आहे तर ते मात्र सगळं वापरून तिची शिक्षा ही कमी करायला लावली आणि शेवटी तिला जेलमधून बाहेर काढले आणि शेवटी मात्र त्यांनी लग्न केले. आणि ह्या दोघांच्या वयाचं जर बघताल अगदी 25 वर्षाचं अंतर आहे. तेव्हा तर हे ऐकल्यानंतर मयुरी म्हणते की बापरे. तेव्हा मात्र आता अभि हे सर्व ऐकतो. अभि म्हणतो की नशीब रेवाचा पाय फ्रॅक्चर झाला, परंतु आता हे बघा, दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी हा सगळा प्लॅन कसा असू शकतो? अरे ती बदलली असेल. त्यावरती मात्र आता अक्षय लगेच आता अभिला विचारतो की अरे पण तू का बदललास? तुला अचानक असा रेवाचा पुळका येण्यासाठी का सुरुवात झालेली आहे? नक्की तू तिच्या बाजूने बोलतो, तुला काय झालेलं आहे? त्यावरती आता लगेच अभि म्हणतो की हे बघ, तिच्या बाजूने बोलतो कारण हे बघ, मला आतून असं वाटतं की खरंच रेवा बदललेली आहे, काही पूर्वीचं आहे ते सगळं काही विसरून. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो, तू तर पूर्वीचं विसरलेला आहे. अरे तुला काहीच कसं आठवत नाही की ती आपल्या कुटुंबाबरोबर कशी वागलेली आहे, आपल्या सगळ्यांबरोबर ती कशी वागलेली आहे, किती त्रास तिने आपल्याला दिलेला आहे, सगळं तू विसरलेला आहेस का? त्यावरती अभि म्हणतो की नाही, मी काहीही विसरलो नाही, फक्त मात्र माझ्या नजरेसमोर जे आलेलं आहे तर त्याबद्दल मी हे सर्व बोलतोय. आणि हे पग सत्याचे सुद्धा दोन पैलू असू शकतात, हे मान्य करायला शिक. असे बोलून अभि डायरेक्ट निघून जातो. तेव्हा आता आनंद म्हणतो की ह्या पोराला नक्की काय झालं कळायलाच मार्ग नाही, का असा वागत असेल हा? आणि हे पग अक्षय, मला काय वाटतं तुला माहिती आहे का, बहुतेक हा अजूनपर्यंत रेवाबद्दलच विचार करतोय. त्यानंतर आता इकडे रेवाचा जो काही प्लॅनिंग सुरू आहे, कारण आता रेवा हे नाटक करत आहे रमाला बरोबर गुंतवण्यासाठी आणि रमा मात्र आता त्यात गुंतते, कारण तिला असं खरंच वाटतं की रेवाची मुलगी गेली, कारण या प्लॅनमध्ये चंदाने बरोबर रमाला घोळात घेतलेलं असतं. आता रमा सुद्धा रेवावर विश्वास ठेवते आणि रेवा मात्र आता तो फोटो हातामध्ये घेऊन रडण्याचं नाटक जे करत आहे आणि रमा ही रेवाच्या जवळ येते आणि रेवाला म्हणते की रेवा, मी तुझ्या भावना समजू शकते, एक आई म्हणून तू कुठल्या परिस्थितीतून जाते हे मला कळते. रमा सुद्धा आता रेवाचं दुःख असं वाटतं की तिला खरं आहे म्हणून ती सुद्धा आता रडते. तेव्हा आता रेवा लगेच आता रमाच्या गळ्यात पडते आणि खूप रडत असते आणि म्हणते की हे बघ रमा, किती वर्षातून आज माझ्या जखमेवरती मायेचा कोणीतरी हात फिरवलेला आहे ग. रमा आता अगदी रेवाला जवळ घेते, दोघी हे घट्ट एकमेकांना मिठी मारून खूप रडतात. आणि हे बघ, प्रत्येक आता गोष्टीमध्ये कितीही आपले वाद झाले असले तरी सुद्धा तुला मात्र माझं मन कळालेलं आहे आणि हे बघ रमा, तू नेहमी मला समजून घेतलंस आणि प्लीज रमा, तू माझ्यावर विश्वास ठेव. आणि हे बघ रमा, मी पहिल्यासारखी रेवा नाही राहिले, माझ्यामध्ये सुद्धा कुठे ती हळवी
एक रेवा आहे ग. आणि रमा, खरंच मी माझ्या आयुष्यामध्ये खूप काही गमावलं ग. इतकी भारी ऍक्टिंग आता रेवा रडण्याची करत असते. आणि रमा बिचारी आपली तिच्यावर विश्वास ठेवते, तिला जवळ घेते, मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत ती सुद्धा आता तिचं दुःख अगदी वाटून घेऊन रडत असते. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ग रमा, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आणि खूपच रेवा आता रडत आहे आणि रमा सुद्धा. त्यानंतर आता इकडे आरोही आणि अक्षय मात्र काहीतरी खेळ खेळत असतात. तेव्हा लगेच जे काही पत्त्यांचा बंगला वगैरे आहे तर त्यामध्ये मात्र आता लगेच अक्षय हा काहीतरी काढतो. तर आरोही ओरडते की अरे पडेल ना रे बाबा. आता बाबा म्हणतो अक्षय नाही पडणार, अगं पाया भक्कम आहे त्याचा. आणि तेवढ्यात रमा येते. आरोही जोरात आई असं ओरडते, आई आली म्हणून. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अरे वा बरेच वेळेत आली. तर रमा फक्त हसते. तेव्हा आरोही म्हणते की आई हे बघ, हे आपल्या घराचं गार्डन आणि हे आपलं पार्किंग, पवन चक्की हे आणि हे आपलं घर. असं जसं घर तिने बनवलेलं आहे तर ती रमाला दाखवते. तेव्हा आता रमा म्हणते की खरंच खूप सुंदर आहे. त्यावरती अक्षय म्हणतो की बघ आपल्या आरोहीने इंजिनियर बनवून हे सर्व केलेलं आहे. तर त्यावरती रमा म्हणते की हो छान आहे, खूपच छान आहे. आणि हे बघ आरोह, पार्थ आणि अर्था बाहेर तुझी वाट बघत आहे. त्यावरती आरोही म्हणते की हो आणि बाय करून ती रमाला घट्ट मिठी मारते आणि अक्षयला सुद्धा घट्ट मिठी मारते आणि बाय करून बाहेर खेळायला निघून जाते. त्यावरती रमा अक्षयच्या समोर बसते आणि हसते. त्यावरती अक्षय म्हणतो की आलीस का. रमा फक्त मान डोलून हो असं म्हणते. आता अक्षय विचारतो की चेहरा का असा पडलेला आहे. रमा म्हणते की काही नाही, आरोहीने मात्र हा बंगला छान बनवलेला आहे. जर आपली स्वप्न असली ब्लॉक सारखी जर जोडता येत असती तर खरंच किती छान झालं असतं. त्यावरती अक्षय म्हणतो की हो येतात, आपली स्वप्न सुद्धा अशी जोडता येतात, घट्ट बांधून सुद्धा ठेवता येतात, फक्त ती स्वप्न तोडणारी माणसं आपल्याला लांब ठेवावी लागतात. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर रमा मात्र धक्क्यानेच आता अक्षयकडे पाहते. आता अक्षयला तिला रेवाबद्दल सांगायचं असतं. त्यावरती ती सांगणार तोच लगेच अक्षय म्हणतो की तू सांगण्याच्या अगोदरच मला कळाले, तू रेवाकडे गेली होती आणि त्या कोण आहेत ना चंदा, त्यांनी आरोहीला घरी सोडले. तुला तिकडे पोहोचण्यासाठी थोडासा उशीर झाला म्हणून त्यांनी आरोहीला घरी सोडले. जवळपास मात्र माझ्या एवढ्याच आकाराचं हे जे गिफ्ट दिलेलं आहे ना त्या रेवाने, पुन्हा ते गिफ्ट आपण स्वीकारलंच. तेव्हा तू रेवाकडे का गेली होतीस असे तर अक्षय तिला विचारतो. तर रमा म्हणते खरंच मला माहिती नव्हतं की आता आरोही घरी आलेली आहे म्हणून, नाहीतर मी खरंच तिकडे गेले नसते. त्यावरती अक्षय म्हणतो की बरं तुला हे कळत नाही का रमा, आरोहीला हाताशी धरून मात्र तिला डिव्हाइस करून रेवा मात्र आपल्या घरापर्यंत आणि आपल्या सगळ्यांपर्यंत पुन्हा पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तुला नाही कळत का रमा, तुझ्या लक्षात काय येत नाही हे सर्व. त्यावरती आता रमा म्हणते की हे बघा, जेव्हा मी आरोहीला आणण्यासाठी शाळेत गेले होते त्यानंतर तेथे मला मधू मॅडम भेटल्यात आणि त्यांनी मला सांगितले रेवा मात्र आरोहीला घेऊन गेलेली आहे. आणि तेव्हा तेथून मात्र मी रेवाच्या घरी गेले होते आणि तेथे गेल्यानंतर मला समजले की चंदाने आता तिला घरी सोडलेले आहे म्हणून. आणि तेव्हा मला रेवाबद्दल एक गोष्ट कळाली. त्यावरती अक्षय विचारतो की कोणती गोष्ट. तेव्हा आता रमा सांगते की रेवाने तिचं बाळ गमावलं. हे ऐकल्यानंतर अक्षयला फार धक्का बसतो. अक्षय म्हणतो की काय बोलतेस, रेवाने तिचं बाळ तर गमावलं पण रेवा कधीही आई होऊ शकत नाही हे सुद्धा रमा सांगते. आणि तेथे गेल्यानंतर मात्र आता जो काही घडलेला प्रकार रमाच्या समोर आलेला आहे ते सगळं काही रमा मात्र आता अक्षयला त्याबद्दल सांगत असते. चंदाने जे काही रमाला सांगितलेलं आहे त्याबद्दल म्हणजे रेवाचं बाळ गेलेलं आहे, कारण एक मुलगी दत्तक घेतली होती याबद्दल सगळं काही ती समजावते. आणि ती त्या बाळाला फिरायला घेऊन गेली होती तेव्हा त्या कार ऍक्सिडेंट मध्ये तिचं बाळ गेलं आणि तिचं मातृत्व सुद्धा गेलं. आणि तेव्हा आता रेवा आणि रमा ह्या दोघीमध्ये जे काही आता घडलेलं आहे म्हणजे जेव्हा आता रमा तिच्या घरी गेली आणि तिने रेवाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की रेवा मी तुझ्या भावना समजू शकते. आणि तेव्हा आता रेवाला खरंच खूप भारी वाटलं. रेवा मला म्हणाली की आज कितीतरी वर्षातून माझ्या अगदी पाठीवर मायेचा हात फिरवलेला आहे, खूप बरं वाटलं. त्यावेळेस रेवा खूप रडत होती आणि प्लीज माझ्यावर रमा विश्वास ठेव, मी बदलले, सगळं काही आता विसरून जा, जे काही झालं गेलं आणि आता मात्र मी बदलले आहे. हे मात्र रमाला जे काही रेवाने सांगितलेलं आहे तर त्याबद्दल ती सगळं काही अक्षयला सांगत असते. तिचं बाळ या जगामध्ये नाही राहिलं आणि रेवाला आरोहीबद्दल जे काही वाटतं ते फक्त आणि फक्त चिवमुळे, कारण तिची चिव सुद्धा अशीच होती आणि ती आरोहीमध्ये आता तिची चिव पाहते म्हणून ती आरोहीला जवळ करते. सगळं काही तिच्या मुलीमुळे होत आहे. त्यानंतर आता रेवा मात्र आपल्या रूम मध्ये बसलेली आहे आणि तो फोटो तिच्या हातातच आहे चिवचा. आणि तेवढ्यात तेथे चंदा तिच्यासाठी पाणी वगैरे घेऊन येते आणि विचारते की ताई साहेब आता बरं वाटतं ना, आता तुम्हाला शांत वाटत असेल. तेव्हा आता रेवा म्हणते की हो शांत. तर आता चंदा म्हणते की अहो मगाशी खरंच तुम्ही खूप अस्वस्थ होतात.
तेव्हा म्हणते की चंदा, अगं माझ्या मनाची शांती कधीच हरून गेलेली आहे. तर खूप काही शोधण्याचा मी प्रयत्न केला, पण सगळे माझे प्रयत्न आहे तर ते फेल गेलेत आणि माझ्या मनामध्ये जे गिल्ट आहे तर ते काही केलं नाही जात आणि खरंच खूप असं जडजड झाल्यासारखं वाटतं. त्यावरती आता चंदा म्हणते की हे बघा ताई साहेब, तुम्हाला नक्कीच शांती आणि समाधान भेटेलच. आणि हे बघा, जर तुम्ही माझं ऐकलं तरच. हे बघा, जे झालेलं आहे तर ते सोडून द्यायचं आणि जे आपल्या हातात नव्हते तर ते मात्र अगदी सोडून दिलेलं बरं असतं आणि असंच आपण समजून मात्र जीवन जगायचं आहे. आणि जे आपल्याला हवं आहे तर ते मिळवण्यासाठी पाऊल तर पुढे टाकायलाच हवं आणि तसंही तुमच्यासारख्या गोड आणि हळव्या माणसाला तर सुख तर मिळायलाच पाहिजे. तेव्हा आता रेवा चंदाला विचारते की चंदा, अगं माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील ना ग? चंदा म्हणते की अहो बोलतात काय, पूर्ण होतीलच, सगळे काही इच्छा पूर्ण होतील, कारण मी देवाजवळ तसं साकडच घालून आलेले आहे. तर हे बघा, तुम्हाला नक्की त्याचं फळ मिळेलच आणि सगळं काही छान होईल, अगदी माझा पूर्ण विश्वास आहे. आणि हे ज्यूस आहे ना ते आत्ताच्या आता लगेच संपवा. आणि ती चंदा मात्र रेवाला ज्यूस प्यायला देते. त्यावरती आता रेवा ही ज्यूस पित असते. चंदा पुन्हा म्हणते की ताई साहेब, तुम्हाला एक सांगू का, ती आरोही आहे ना तर ती काही अगदी म्हणजे आपल्या चिव सारखीच दिसते. म्हणजे हे बघा, तिचं हसणं, तिचे डोळे अगदी हुबेहूब आपल्या चिव सारखी दिसते. तेव्हा आता रेवा मात्र त्या फोटोवरून हात फिरवत असते त्या चिवच्या आणि आता रेवा अगदी रडत असते. चंदाकडे बघते, नक्की आता दोघींच्या मनामध्ये काय सुरू आहे आणि का बरं ते सर्व करतात माहिती नाही. त्यानंतर आता इकडे रमा सगळं काही अक्षयला सांगते. अक्षयने आता हे सगळं ऐकल्यानंतर रमाला म्हणतो, मग आपण काय करायचं आहे, एक काम करू, आठवड्यावर आपण अगदी आपल्या आरोहीला ना रेवाकडे सोडू, आपण असं करूयात. म्हणून अक्षय मुद्दाम तिला आड बोलतो. रमा म्हणते की नाही हो, मी तुम्हाला तसं नाही करण्यासाठी सांगत आणि मला फक्त तुम्हाला इतकं सांगायचं आहे की रेवा बदललेली आहे म्हणून. त्यावरती आता अक्षय तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहे की रमा, तू पुन्हा पुन्हा तीच चूक करत आहे. रेवा किती काही झालं तरी बदलणारी नाही, रेवा बदलली नाही, रेवा फक्त दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की ती बदलली आहे म्हणून. हे जे काही वागते, बोलते, जे काही करते ती सर्व नाटक आहे, हे सर्व तुला नाही कळत का? त्यावरती आता रमा ही अगदी नाराज असते आणि म्हणते की नाही ना अक्षय. वरती अक्षय म्हणतो की हे बघ रमा, तू विसरलीस का? अगं आतापर्यंत तिने साम दाम दंडभेद सगळं काही विसरून आपल्याला किती त्रास दिलेला आहे. अगं दिलेला आहे ना, मग ही सुद्धा तिची पुढची आता एक असे प्लॅन काहीतरी आहे तिचा, काहीतरी आता ही नवीन स्ट्रॅटेजी आहे. तर बघ, जंगलामध्ये असताना मात्र वाघ जेव्हा नवीन शिकार करायला जातो तेव्हा डायरेक्ट उडी मारत नसतो, 2 पाऊल तो मागे येतो आणि असा थबा धरून बसतो, तो खाली वागतो. मग तो खाली नमस्कार करण्यासाठी वाकत नसतो, हे लक्ष ठेव. हे बघ, तिने आतापर्यंत मात्र जो काही आपल्याला त्रास दिलेला आहे, जो काही आता इतका आपल्यावर दबाव आणलेले आहेत, आपल्याला तिच्यामुळे किती त्रास झालेला आहे, हे सगळं तू विसरलीस का? त्यावरती रमा म्हणते की नाही, मी कधीही नाही विसरू शकत. हे बघा, मी नाही विसरले, पण परिस्थिती आता बदललेली आहे. तर अक्षय कितीही समजवण्याचा रमाला प्रयत्न करत आहे, पण तरी सुद्धा रमाचा विश्वास रेवावर बसलेला असतो. अक्षय म्हणतो की हे बघ, परिस्थिती वगैरे काही बदललेली नाही. हे बघ, तिच्या असण्याने किंवा नसण्याने काय फरक पडतो? तू तिचा विषय सोडून दे, तिचा विषयच आपल्यामध्ये नकोय. त्यानंतर आता ही वेडी रमा रडत असते आणि म्हणते की कसं विसरू सांगा, मी सुद्धा एक आई आहे, मी हे नाही विसरू शकत आणि जगातील कोणतीही आई असं मातृत्वाबद्दल खोटं नाही बोलू शकत. रेवावर जी काही परिस्थिती आलेली आहे ती सर्व खरी असेल. तेव्हा आता अक्षयला हसू येते. अक्षय म्हणतो की माया, ममता, मला एक गोष्ट सांग बरं, हे सगळं काही तू तिच्याबद्दल इतकं विश्वासाने कसं सांगू शकतेस? त्यावरती रमा म्हणते की हो, सांगू शकते. हे बघा, तिच्या डोळ्यातील दुःख मी बघितलेलं आहे. तिला जर इमोशनल कार्ड वापरायचं असतं तर तिने मात्र अगोदरच वापरलं असतं आणि तिनेही स्वतः नाही सांगितले, तर हे सर्व मला चंदाने सांगितलेले आहे. तेव्हा आता चंदाकडून मला हे सर्व कळालेले आहे. तर हे ऐकल्यानंतर आता अक्षय म्हणतो की हे बघ, कदाचित चंदा सुद्धा आता तिची मैत्रीणच असेल आणि हे बघ, तू पुन्हा पुन्हा तीच चूक करत आहे, इमोशनल होते आणि समोरच्या माणसावर लगेच विश्वास ठेवते. तेव्हा आता रमा म्हणते की हो, मला कळत आहे, कारण आता रेवा ज्या काही परिस्थितीतून जात आहे त्या परिस्थितीतून मी गेल्या 7 वर्ष गेलेली आहे. 7 वर्ष मात्र या परिस्थितीचा मला अनुभव आलेला आहे आणि खरंच माझ्यावर विश्वास ठेवा की या परिस्थितीत कोणताही लॉजिक नाही काम करू शकत. आणि हे बघा, जर आपण तिच्या ह्या परिस्थितीवर विश्वास ठेवला आणि या परिस्थितीतून आपण तिला जर बाहेर काढू शकत असेल, आपण तिला मदत करायला काय हरकत आहे? तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर अक्षय म्हणतो की 1 मिनिट, मी तिला कुठल्याही परिस्थितीतून बाहेर नाही काढणार, मी तिला कोणतीही मदत नाही करू शकणार, तुम्हाला मध्ये घेऊ नको, मी नाही त्यात. आणि हे बघ, तू आता काय करत आहे, तू मात्र आता आपल्या घराचा पाया असा हलवतेस. आता जो काही आरोहीने तो ब्लॉकचा बंगला बनवलेला आहे, तर त्या ब्लॉकमधून एक ब्लॉक काढतो, म्हणजे तो घराचा पाया आहे आणि तो पाया तू हलवण्याचा प्रयत्न करते.
आता पायावर उभा असणारा जो काही हा डोलारा आहे तर तो डोलारा मात्र असा ढासळतो, असा अस्थिर होऊन जातो. त्यावरती रमा म्हणते की नाही, तुमचा विश्वास नाही बसू शकणार. हे बघा, मी तसं काही करत नाही, मी कुणाचं तरी घर सावरण्याचा प्रयत्न करत आहे असे बोलून आता रमा डायरेक्ट बाहेर जाते. तर अक्षता स्वतःला म्हणतो की हिच्यामुळे म्हणजे त्या रेवामुळे आपलं घर कोलमडलेलं आहे. मग हिला मात्र म्हणजे रमाला हे घर का सावरायचं आहे म्हणून अक्षयला टेन्शन येते आणि काय खरं आणि काय खोटं खरंच काहीच कळायला मार्ग नाही. कशावर विश्वास ठेवायचा आणि नक्की कोणाकडे दुर्लक्ष करायचं. एका विचित्र कात्रीत मी सापडलो आणि हे बघ रमा, तुझ्यावर मात्र माझं जीवापाड प्रेम आहे. त्यामुळे मात्र तू जे काही सांगत आहे तर त्यावरती मात्र मला फार असा अविश्वास सुद्धा दाखवता येत नाही. परंतु माझं मन मात्र आतमधून अगदी ओरडू ओरडू हे सांगत आहे की आता खरंच हे काहीतरी वेगळं आहे. हे सगळे दोन्ही विचार सुद्धा मला एकाच वेळेस नाही सांभाळता येत, खूप टेन्शन येते. तेव्हा आता अक्षय मात्र त्या ब्लॉककडे बघत असतो आणि ते ब्लॉक हातात घेतो, पण एक ब्लॉक निसटतो. तेव्हा आता अक्षय विचार करतो की माझ्या हातातून काहीतरी अगदी निष्ठत आहे, तर खूप चुकत आहे. सगळं काही समोर असून सुद्धा खूप आता काहीतरी लपत आहे. आणि तेवढ्यात तेथे अभि सुद्धा येतो. अभि मात्र अक्षय काय करत आहे त्याकडे बघत असतो. तेव्हा आता अभि म्हणतो की काय रे अक्षय, अजूनपर्यंत झोपलेला नाहीस का तू? तेव्हा आता अक्षय विचारतो की तू झोपलास का? तू नाही ना झोपला? अभि म्हणतो की मी तर जागा आहे. अक्षय विचारतो की काय झालं, तुला झोप येत नाही की झोप उडाली? त्यावरती अभि तिथे सोफ्यावर बसतो आणि म्हणतो की जनरल म्हणजे मला झोपच येत नाही, कारण कधी कधी गोष्टी आहेत तर त्या बऱ्यापैकी सहज असतात, परंतु आपण मात्र बघत असताना ते खूप कॉम्प्लिकेटेड करतो. त्यावरती आता अक्षय त्याला विचारतो की काय नक्की तू काय म्हणतोस? या वाक्याचा अर्थ मला नाही कळालेला. हे बघ, तुझं वाक्य आहे ते फिलॉसॉफिकल चांगलं आहे. तेव्हा आता अभि म्हणतो की फिलॉसॉफिकल नाही, परंतु रिअल आहे, प्रॅक्टिकल सुद्धा आहे. त्यावरती अक्षय म्हणतो की प्रॅक्टिकल, आणि तुझ्या हे प्रॅक्टिकल आता वाक्यामध्ये रेवावर विश्वास ठेवणं हे सुद्धा येत आहे. तर म्हणजे हे बघ, अरे ज्या बाईने तुला दारूचं व्यसन लावलं आणि ज्या बाईने आपल्याला म्हणजे माझ्या ऑफिसमधून आपल्या कंपनीच्या तर तेथून मला वरून खाली ढकलून देऊन मला मारण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या संसारामध्ये येऊन आम्हाला दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. आता हे सर्व ऐकल्यानंतर आता अभि म्हणतो की हे बघ रेवा, वाईट होती हे मी नाही विसरू शकत, परंतु तरी सुद्धा हे बघ रेवा आता बदललेली आहे, ती सगळं काही विसरलेली आहे, चांगली झालेली आहे. हे बघ अरे अक्षय, माणूस हा बदलू शकतो, नाही म्हणणं हे किती चुकीचं असतं. त्यानंतर मात्र अक्षय म्हणतो की हे बघ, तिला जर सुधारायचं असेल तर सुधरून दे, काही फरक पडत नाही. हे बघ, तिला सुधारायचं आहे की अजून सुद्धा चुकीचं वागायचं आहे, म्हणजे अजून सुद्धा तिला गुंड प्रवृत्ती म्हणजे वागायचं आहे तिला त्यासारखं. तिला ठरवून द्या तिचा आणि आपला संबंध काय आहे, आपण का तिचा इतका विचार करतोय आणि तू सुद्धा तिच्याबद्दल इतका अचानक असा विचार का करतोस? नक्की तिच्याबद्दल इतका अचानक विचार तुझ्या मनामध्ये आला तरी कुठून? असा प्रॅक्टिकल संचार आहे तर तुझ्यामध्ये का संचारला असेल बरं? तेव्हा आता अभिकडे कोणतंही उत्तर द्यायला नसतं, तो पूर्णपणे गोंधळून जातो आणि गुड नाईट करून लगेच झोपायला निघून जातो. परंतु अक्षय मात्र त्याला थांबवतो आणि म्हणतो की हे बघ अभि, ऐकून घे. हे बघ, तुला हे सर्व असं वाटतं की तुला नक्की कोणीतरी सांगत आहे बोलण्यासाठी. कालपासून मी तुझ्याकडे बघतोय, तू खरंच खूप बदललेला आहे. त्यावरती आता अभि म्हणतो की हे बघ, कालपर्यंत आपण जे काही बोलत होतो ते शब्दात नाही मांडता येत. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ, तुला मांडता येत नाही की मांडायचं नाही. त्यानंतर मात्र आता अभि म्हणतो की हे बघ, तू खरंच खूप चुकीच्या पद्धतीने विचार करतोय. त्यानंतर आता अक्षय त्याला म्हणतो की अरे हे फक्त मी तुला विचारतोय की तू चुकीचा विचार करतो की मी चुकीचा विचार करतोय, आणि जे काही आहे तर ते येणारा काळ किंवा वेळ ठरवेल. त्यानंतर अभिच्या मोबाईलवर आता फोन येतोय आणि कोण, निलेश मिसाळे कोणतरी आहे. तेव्हा आता अभि बघतो आणि परत मोबाईल आपल्या खिशामध्ये ठेवतो. अभिचा मोबाईल वाजत असतो. तेव्हा अक्षय विचारतो की काय रे, कोणाचा फोन आहे आणि तू का घेतला नाहीस, लगेच का खिशामध्ये ठेवतो बघू? अभि म्हणतो की माझा फोन आहे, रिलॅक्स, एवढा विचार करू नकोस, झोप आता. पण तो अक्षयला फोन वगैरे न दाखवता तेथून लगेच झोपायला आतमध्ये निघून जातो. आणि अक्षय विचार मात्र आता विचारच करत असतो आणि त्या अगदी त्या ब्लॉकच्या बंगल्याकडे तो पाहत असतो आणि तो विचार करतो की नक्की काहीतरी कुठेतरी खूप मोठी चूक होत आहे. नक्की काय आता करावं तेच काही त्याला कळत नसतं. तो विचारात पडतो आणि शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा मात्र आता आरोहीच्या आवडीचं काहीतरी पदार्थ बनवत असते. तर चंदा विचारते की तुम्ही तिला सगळं काही हे देण्यासाठी मिळवत आहात की म्हणजे करत आहात की काहीतरी मिळवण्यासाठी मात्र तुम्ही हे करत आहात? तेव्हा आता रेवा म्हणते की दोन्ही पण, आणि चंदा मात्र आता रेवाकडे बघून हसत असते. त्यानंतर आता आरोही रेवाकडे येते आणि रेवाला बघून मात्र ती खूपच खुश होते आणि मावशी असं म्हणते. रेवा धावतच आता अगदी आरोहीकडे येते आणि आरोही सुद्धा धावतच रेवाला घट्ट अशी मिठी मारते आणि रमा सुद्धा हे सर्व पाहते. तर रमाला खूप मोठा धक्का बसतो. आता रेवाने जी काही पेस्ट्री बनवून आणली असते आणि ती आरोहीला देत म्हणते की हे बघ अगं आरोही, तुझी काही आता ही पेस्ट्री खाल्ली, तुझ्या चेहऱ्यावर
खाल्ल्यानंतर जो काही आनंद आहे तर तो मी बघितलेला आहे. खरंच मला त्याबद्दल खूपच बरं वाटतं. तेव्हा आता रमाला खरंच खूप अगदी छान वाटतं, कारण आरोही आणि रेवा एकमेकींशी इतक्या घनिष्ठ आहेत म्हणून. त्यानंतर आता रमा जेव्हा घरी येते आणि अक्षयला म्हणते की हे बघा प्लीज ऐका, तर अक्षय आता रागाने म्हणतो की काय म्हणणार आहे. हे बघ, हे जे काही तुमचं सुरू आहे ना, परवा गुंडांच्या तावडीतून सोडवलं, काल मात्र हे इमोशनल कार्ड, आणि आज मात्र हे, आणि उद्या आता नवीन आणखीन काय करणार आहे बरं ती. तेव्हा आता रमा आणि आरोही अक्षयकडे पाहत असतात. आरोहीला आता रेवा खूपच आवडायला लागलेली असते, कारण रेवाने मात्र आता आरोहीला खूपच जवळ केलेलं असतं आणि रमाने सुद्धा आता रेवावर विश्वास ठेवलेला आहे. आता रेवा खरंच हे नाटक करत आहे की नक्की काय करत आहे हे मात्र आता अक्षयला माहिती असतं. अक्षय मात्र आता रेवावर किती काही झालं तरी विश्वास ठेवायला तयारच नसतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.